आम्ही गाडी थांबवतो आणि करवंदीचं झाडं शोधतो डोंगरामध्ये. आता का आम्हाला डोंगरात फॉरेस्ट खातेवाले काय करते का काय माहिती. चाललोय ते करू. हे बघा डोंगरात गाडी घेतली व्यवस्थित. इकडून रस्ता होता ना. अजून काय करवंदाचे झाडं दिसत नाही आम्हाला. घाल दगड. आलो पण ते गाडी ते दगडावर चालला गेले कारण डोंगराळ भाग आहे, डेंजर आहे डायरेक्ट. या इकडं मित्रांना दिसतंय. आणि माझ्यासोबत आहे आमचा एक मित्र, आमचा मुलगाच लावतो, भाऊंचा पोरगा आहे. आणि आम्ही आलो करवंदांच्या शोधात. इतकं ऊन असल्यामुळे डायरेक्ट डोक्याला फाडकं बांधून घेतला. आता बघू इथे करवंदीचं झाड दिसतंय, बघू शकता मित्रांनो. अरे यार काय करवंद गोड आहे का? गोड तर वाटतंय पण आता गाडी कुठे लावायची ते काय कळना. गाडी सोबतच घेत आहे. खास मित्रांनो तुमच्यासाठी आज करवंद खायला आलोय आम्ही, पण तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही करवंद. दाखवर भाऊ, हे बघा. गाडी आम्ही करवंदीच्या झाडाखाली लावली आहे. हे बघा इथं आलेलं दिसतंय करवंद. अरे बापरे इकडं खूप सारे. तर मित्रांनो बघू शकता आता मी तोंड बांधून आलो होतो कारण की लय ऊन आहे, म्हटलं काळं पडल तर. अरे बापरे त्या करवंदापेक्षा तर मीच जास्त काळा झालोय. डेंजर अवघड विषय. ऊनच लय कडक आहे. ते बघू शकता करवंद तुम्ही, लय ऊन आहे. वा हे बघा करवंद. गोड गोड. हे बघा एकच नंबर आहे. आणि एकच करवंदीचं झाड नाही तर खूप आहे. भारी लागतं, गोड आहे. इकडं पाहू अजून झाडं दिसत आहे काय. आणि आम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे, म्हणजे कन्नड तालुक्यात त्या भागामध्ये जास्त करवंद आहे. कारण आपल्या भागात काय करवंद नाही. नाशिककडं आपल्याकडं वावरातले करवंद आहे म्हणजे द्राक्षे. इकडं आहेत डोंगरातली द्राक्षे, काळी मैना पण म्हणता. मित्रांनो तुम्ही कधी करवंद खाल्ले का नक्कीच कमेंटमध्ये कळवा. खूप सारे झाड आहे, कोणत्या याचं खायचं काय तेच समजत नाही. त्यातल्या त्यात उन्हाळा पण खूप आहे, डेंजर आहे. इकडे अरे इकडं पाहू आपण, चला मित्रांनो. भाऊ त्यांना बोलवतोय मी इकडं करवंदा खायला. इकडे अरे लय झाड आहे इकडं करवंदाचे, डेंजर. सांभाळून या बा, भीती वाटते बरं का. इकडं काय पण असू शकतं. इथं वेगवेगळ्या प्रकारची करवंद आहे मित्रांनो, काही छोटी काही मोठी. हे बघा हे किती छोटी छोटी, एकदम एकदम छोटीशी. एन्जॉय करा रे. चला आता करवंद खाऊ आपण. हा बघा करवंद ठेवण्यासाठी कशी सिस्टमॅटिक पद्धत आहे इकडं. भाऊ बनवतोय करवंद ठेवण्यासाठी, कारण ते करवंद आम्हाला जमा करायचे तुमच्यासाठी. काही घरी मम्मी त्यांना वगैरे न्यावं लागतील. आम्ही बॅग देखील घेऊन आलोय, म्हटलं बॅग भरून करवंद घेऊन जाऊ. पण बघितलं तर काय ते करवंद एकदम छोटी 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 छोटी. एवढे बॅग भरायला आम्हाला 2 दिवस लागतील. हा इथं वरती लय भारी करवंद आहे रे.
पण ते झालंय बरं आहे आत नाही पूर्ण. इकडं बावून ते करवंद जमा करून राहिले आणि जमा करण्याची टेक्निक बघा कशामध्ये दाखवा रे कसं आहे ते बघा या पद्धतीने करवंद, कारण त्याला थोडंसं चिकटपणा असतो त्यामुळं ते त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. हे बघा कसे जमा करताय करवंद. आणि मित्रांनो खास करून आम्ही तुमच्यासाठी एवढं दुरून आलो आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातून इकडं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, कारण करवंदीच झाडं जास्त करून तिकडंच दिसतं डोंगरात. तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, म्हणजे सबस्क्राईब करा. मी खूप वेळा सांगितलं का आपण महाराष्ट्राचेच रहिवासी आहे आणि आपण मराठी माणूस आहे, तर त्या मराठी माणसाच्या नात्यानं तरी आम्हाला निदान सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, म्हणजे आम्ही नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. म्हणजे व्हिडिओ बनवण्यापेक्षा मला तर ते करवंदच खावं वाटतं आहे. हे बघा हे खूप गोड आहे. हे लय गोड आहे रे. इकडे मित्रांनो इतकं वेगवेगळ्या व्हरायटी नाही तर तुम्ही विचार करा, एक झाडाची खाली का तिची लगेच चव वेगळी दिसते, दुसऱ्या झाडाची खाली का तिची पण चव वेगळी. म्हणजे एकसारखे एका जातीचे किंवा एका सारखी चव नाहीच आहे, वेगवेगळी चव आहे. काहींना खूपच गोड आहे, एखादी थोडीशी आंबट वगैरे असते, पण मजा येते वेगवेगळ्या करवंद खायला. ह्या इकडं बघ आणि आम्ही टार्गेट घेतलं की एवढी बॅग भरून घेऊन जाऊ, पण टार्गेट काही पूर्ण होणार नाही. त्यामुळं जेवढे करता येईल तेवढे जमा करता फक्त. ही सगळी करवंद आता आम्ही जमा केली मित्रांनो, मगापासून आम्ही जमा करतोय. आम्ही तर टार्गेट ठेवलं होतं का पिशवी भरून घेऊन जाऊ, पण काही एवढी करवंद जमा केल्या जात नाही, कारण की ती खूप छोटी छोटी असतात. आणि आता ही करवंद घरी आहे त्यांना काही तुम्हाला घरी लहान लहान पोरं आहे भाऊन त्यांना घेऊन जातो. तर तुम्ही पण या मित्रांनो करवंद खायला घरी. करवंदीचे सगळे ज्यादा तर करवंदीचे झाड आहे, करवंद वगैरे साग. एक मिनिट आमची बॅग अडकली अरे यार, बापरे करवंद ते सोडतो. ओ नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कारण की ना लय भयान जंगल आहे आणि इकडं शांताराम भाऊ करवंद शोधून राहिला. इथं सुद्धा इतके वरती आहे ना, हे बघा. हा इथं वरती चांगली करवंद दिसत आहे. हात पुरत नाही तरी सुद्धा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा, ती दाबा. ती घंटी दाबायला मित्रांनो टेन्शन घेऊ नका, कारण की ती घंटी या करवंदाने एवढीच आहे, एकदम छोटीशी, काय लय मोठी नाही का दाबल्या जाणार नाही. तर कृपया करून आमच्या चॅनलच्या घंटीला प्रेस करा. हां ओ मित्रांनो शांताराम भाऊला काय तर दिसलंय, काय रे मध्ये, अरे बापरे. आणि बघा काय करू राहिला तो, त्याला मध दिसलंय त्या ठिकाणी. हे बघा मित्रांनो मगच मी सांगितलं तसं कारण या जंगलामध्ये ना भरपूर घाबरण्यासारखं पण आहे. या मधमाशांचं इथे परत एक पोळं आहे, त्यामुळे कधी जर उडलं ना आम्हाला चांगलं लाल लाल सुजवलं, त्यामुळे आम्ही काय याच्या नादी लागत नाही. ते एक मगाच होतं ते छोटं होतं, पण हे थोडं मोठं दिसतंय. पण तरी देखील भाऊ ट्राय करतोय आणि मी मागं कॅमेरा घेतो, कारण की जर त्यानं जर हे दाखवलं ना कॅमेरा तर मग घेऊन पळावं लागेल डायरेक्ट. त्याला मध आहे मित्रांनो असं वाटतंय बघा. मित्रांनो जंगलामध्ये आम्हाला प्यायला पाणी नाही, आम्हाला खूप ताण पण आले. मी यांना या दोघांना सांगलो होतं पाण्याची बॉटल घ्या, पण हे दोन असे नमुने नाही आम्हाला का ताण लागते म्हणे, तू चाल म्हणे आम्हाला घेऊन ना. आता म्हणून राहिले आता आमची चांगली लागली म्हणे.
तुम्ही सांगा एवढा कडक उन्हाळ्यात यांना का पाणी लागले लावले लवले लागले लवले हां लवले मित्रांनो हे खूप सारा मोठा जंगल आहे डायरेक्ट नंतर समोर दिसत तिथं किल्ला आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला त्याला जेऊरचा किल्ला देखील ओळखलं जातं आणि आता आम्ही घराच्या हिशोबानं चाललो आहे चला आणि आम्हाला गाडीच लवकर सापडत नव्हती ते गाडी आमची इकडं होतील सापडले आता सापडली आता घराकडं जावं लागेल कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा महाराष्ट्राच्या नात्याने का होईना तुम्ही आम्हाला प्लीज सपोर्ट करा हा चॅनलला वाटेल तितकं सबस्क्राईब करा वाटेल तेवढे शेअर करा लाईक करा आणि मजा करा आमच्यासारखे तुम्ही पण मजा करा तर मित्रांनो आता आपण भेटू पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय धन्यवाद. शिवराय चला. जय श्रीराम